सोलापुरातील काँग्रेस उमेदवार आदित्य फतेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावरती आक्षेप घेतल्यानंतर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्यात। काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आदित्य फतेपूरकर यांच्या अर्जावर नमूद असलेल्या सूचकानंच आक्षेप घेतलेला आहे आणि त्याची सगळ्याची चर्चा करण्यासाठी आणि तपासणी करण्यासाठी स्वतः खासदार प्रणिती शिंदे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। का अर्ज भरल्यानंतर जो कालचा शेवटचा दिवस होता त्यानंतर सूचकानं त्या उमेदवारीवरती आक्षेप घेतलेला आहे। सूचकानं आक्षेप घेतल्यानंतर आता त्या संदर्भात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले। एवढा मोठ्या काँग्रेस पक्षाचे आज एवढे जिल्ह्यात एक काळ त्यांचा राज्य असायचा, आज 4 पलीकडे 5ची संख्या जात नाही। सदस्य मिळणं, सही करायला माणसं मिळणं अवघड झालं। खासदारांना हे जर प्रसंग त्यांनी निवडणुकीत एवढा वेळ दिला असताना सोलापूरमध्ये राहिले असते तर ही वेळ काँग्रेसवर आली नसती। आता भाजपच्या अर्जावर पण आक्षेप घेण्यात आलाय, शिवसेनेच्या नेत्यांनीच हा आक्षेप घेतलाय। नाही, त्यांनी फॉर्म जो भरलाय त्यांनी अपक्ष म्हणून भरलाय आणि त्या बाबतीत निर्णय आमचे वरिष्ठ घेतील। कारण ज्या महायुतीत ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटलेली आहे। आमचे आदरणीय राजाभाऊ राऊत साहेब आमचे उमेदवार आहेत आणि महायुतीला आम्हाला भारतीय जनता पार्टीला सुटली म्हणून आम्ही ही उमेदवारी भरलेली आहे। ह्यांना सही करायला 4 लोक, आंदोलनाला 4 लोक, काय आंदोलनाचं 50 वर्ष 4 वर्ष। आपण या ठिकाणी बघताय खरं तर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते जे ते एकमेकांच्या समोर आलेले आहेत। काँग्रेसचे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे जे आहेत ते आपल्या सोबत आहेत। त्यांची देखील भूमिका समजून घ्या। काय नेमकी भूमिका तुम्ही घोषणाबाजी करताय? काय झालं, आम्ही काँग्रेसचा आमचा उमेदवार फतेपूरकर असताना त्यावर सूचक आणि अनुमोदक आमचे नागेश भोसले होते पंढरपूरचे, त्याला गाडीत घेऊन जाऊन कुठेतरी पैशाने विकत घेतलेला आहे। त्यामुळे या पालकमंत्री आणि आमदार सचिन कल्याश्री, आमदार देवेंद्र गोटे यांचा निश्चय झाला पाहिजे। यांच्याकडे बहुमत आहे तरी सुद्धा हे काँग्रेस आम्हाला घाबरत आहेत। अरे आमच्याकडे किती मत आहेत? 70 मत आहेत। अरे तुमच्याकडे 400 मत आहेत तरी आमच्या सूचकाला पळवून नेण्याचं काम हे सरकार करत आहे। म्हणजे आम्हाला एवढं का घाबरतात? तुमच्याकडे बहुमत आहे ना, मग का घाबरताय? एखाद्या सूचकाला गाडीत बसवतात, त्याला पैसे देतात आणि त्याला पळवून नेतात। म्हणजे हे कुठंतरी काँग्रेसला घाबरून पळून जाणारे भाजप सरकार आहे। हे ईव्हीएमवर आलेले चुकून निवडून आलेले लोक आहेत, त्यांना माहीत आहे यांचा उमेदवार 400 मतं जरी असला तरी पडणार आहे। त्यामुळे आमच्या सूचकाला उचलून घेऊन जाऊन त्याच्यासोबत सौदेबाजी केली आणि त्याला यामधून त्यांना सांगितलं की मी सही केली नाही म्हणून सांगितलेलं आहे। काँग्रेसचा हा अपयश आहे, त्यांना सूचक देखील मिळत नाही असं त्यांचा दावा आहे। अहो सूचक आमचे 15-15 20 होते, आमचे 10 सूचक आहेत ना। त्यामध्ये नागेश भोसले नावाचा जो आमचा उमेदवार आहे त्याच्यासोबत 20 वर्ष सत्तेमध्ये होता, त्याला विश्वासात घेऊन या माणसाने त्याची सही घेतली। परंतु तो माणूस भाजपला कुठेतरी पैसे घेऊन विकत विकला गेला आहे। त्याला रात्री बसून या भाजपवाल्यांनी सचिनदादा कल्याणशी, देवेंद्र कोटे असतील, पालकमंत्री असतील, यांनी उचलून घेऊन जाऊन त्याच्यासोबत सौदेबाजी केली आणि त्याला कलेक्टरसमोर सांगायला लावलं की सही माझी नाही आहे। म्हणजे किती काँग्रेसला तुम्ही घाबरताय? हे डर आजच्या लागा आहे। आता खासदार प्रणितीताई पण आलेले आहेत, नेमकं काय आक्षेप तुमच्याकडून घेण्यात आलाय, काय मागणी करण्यात आली? तिथं रेकॉर्डिंग आहे, नागेश भोसलेची सही पण मॅच होत आहे। परंतु हे सरकार इथं या कलेक्टरवरती दबाव टाकत आहे। दोन्ही सह्या मॅच झालेत, रेकॉर्डमध्ये पण ठरलेलं आहे। यांच्यापाशी कॉल रेकॉर्ड आहे नागेश भोसलेंचे, परंतु कुठेतरी दबाव टाकून हे सरकार फक्त काँग्रेसला घाबरत आहे। त्यामुळे आम्ही गद्दाराला धडा शिकवण्यासाठी नागेश भोसलेचा निषेध करत आहोत। या ठिकाणी आपण बघताय की एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।